नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आता सायली सुखरूप बरी होऊन घरी आलेली असते, तेव्हा आता स्वतःच्या आईने सायलीचा जीव वाचवलेला असतो. परंतु सायलीला हे सगळं माहीत नसतं, हे कोणी केलं आहे. तेव्हा आता सायली सर्वांसमोर प्रियाचा खरा चेहरा आणणार आहे आणि किल्लेदार सुभेदारांना प्रिया आतापर्यंत कशी फसवत आली हे सगळं सत्य आता सर्वांसमोर आणणार आहे. तर दुसरीकडे हॉस्पिटलमधून घरी आल्यावर सायलीला सगळं आठवत असतं. तर आता खरी तन्वी मीच आहे आणि या सत्याचा उलगडा सायली स्वतः करणार आहे. इकडे आता सायलीवर जीवघेणा हल्ला झालेला असतो, तेव्हा त्या हल्ल्यातून अर्जुन सायलीला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. सायली पूर्णपणे रक्तबंबाळ झालेली असते. सायलीच्या डोक्यावर जबर मार लागलेला असतो आणि प्रियाने हे सगळं घडवून आणलेलं असतं. तेव्हा आता अर्जुन आपलं प्रेम दाखवत सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि आपल्या प्रेमाची पूर्ण ताकद लावून सायलीचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. सायलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार झालेले असतात. तेव्हा आता ती घरी आल्यानंतर तिला सगळं आठवत असतं. तिच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात. सायली विचार करत असते की हे मला सगळं का आठवत आहे. 20 वर्षापूर्वी मी तर लहान होती आणि आमचा ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हा माझ्यासोबत आई बाबा आणि मी सुद्धा होते. सायलीला हे सुद्धा आठवत असतं की आमची कार एका दरीत कोसळली होती. मग त्यानंतर काय झालं मला काहीच कळलं नाही आणि मुळात म्हणजे याच घरातून मी बाहेर पडली होती. हेच ते घर होतं आणि हीच ती जागा होती. त्यावेळी इथे एक लहान मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्या मुलाचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर मी याच घरातून बाहेर पडली होती आणि नेमकं त्याच दिवशी आमचा ॲक्सिडेंट झाला होता. परंतु त्यानंतर मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी गाडीच्या बाहेर होते. तेव्हा काय झालं मला काहीच आठवत नाही. माझे आई बाबा कुठे आहेत, त्यांचं काय झालं मला काहीच कळत नाही. सायली आता मनातून खूपच घाबरलेली असते. तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. मुळात म्हणजे 20 वर्षापूर्वी तिला सत्य देखील थोडं थोडं आठवत असतं. पुढे सायली विचार करत असते, त्या सगळ्यानंतर मधुभाऊंनी मला आश्रमात आणलं होतं आणि लहानाचं मोठंसुद्धा मधुभाऊंनीच केलं. मी तर पहिल्यांदाच त्या आश्रमात आले आणि त्यानंतर प्रिया आली होती. प्रियाचं सगळं गुपित मला माहिती आहे. आश्रमात ती कशा प्रकारे वागत होती आणि आता किल्लेदारांबरोबर ती कशा प्रकारे वागत आहे. ती खरी तन्वी नाहीच आहे. मग प्रिया सर्वांशी खोटं का वागत आहे आणि प्रिया आतापर्यंत सर्वांशी खोटं का बोलत आली आहे याचंच काही कळत नाही. प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायलाच हवा. तेव्हा आता सायली आता अर्जुनला सगळं सांगत असते. मला आता इथं राहायचं नाही. अर्जुन सायलीला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. सायली सांगत असते, अर्जुन मला इथे नाही राहायचं. मला वेगवेगळे विचार डोक्यात येत आहेत. आपल्या घरी जायचं आहे. मुळात मला काहीच झालं नाही. तुम्ही इथे कशासाठी आणलं आहे. आता सायली कल्पना अर्जुनकडे विनवणी करत असते. सायलीचा नाईलाज होतो आणि तिला मुळात म्हणजे घरी जायचं असतं. अर्जुन डॉक्टरांना समजवत असतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना डिस्चार्ज द्या. मी माझ्या मिस सायलींना घेऊन घरी जातो. हवं तर तुम्ही एक सिस्टर त्यांच्याबरोबर पाठवा, जेणेकरून त्यांची काळजी घेतली जाईल. तेव्हा आता डॉक्टर बोलत असतात, अर्जुन सर असं करून चालणार नाही, कारण त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तेव्हा अर्जुन बोलत असतो, परंतु त्या ऐकतच नाहीत, इथे राहण्यासाठी तयारसुद्धा होत नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांचं ऐकावंच लागेल. डॉक्टर पण नाईलाजाने होकार देतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो. सायली आता घरी आल्यानंतर पुन्हाजी स्वागत करते आणि मोठ्या थाटामाटात तिला आत घेते. घट्ट मिठी मारून तिच्याशी बोलू लागते. माझ्या सायलीला देवाने वाचवलं आणि आता तुझे उपकार कसे फेडू मलाच कळत नाही, म्हणून आता बाप्पाचे ते आभार मानू लागते. पूर्णाजीचे आता डोळे भरून आलेले असतात. सायलीला पाहून कल्पना पण सायलीकडे एकटक पाहत असते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. कधी न होणारा चमत्कार म्हणजे रविराज पण सायलीसाठी खुश असतो. प्रताप पण मुलीप्रमाणे सायलीकडे पाहत असतो. या सगळ्यांमध्ये प्रिया आणि अस्मिताला खूप राग येत असतो आणि सगळेजण सायलीची ज्या प्रकारे कौतुक करत असतात, जीव लावत असतात, ते पाहून आता प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया मनातच विचार करते, माझा हा प्लॅन सगळा आता फेल झाला. आता मात्र सायलीने मलासुद्धा पाहिलं आहे. जर या सायलीने तोंड उघडलं तर माझं काही खरं नाही. किल्लेदार मला घरातून हाकलून लावेल आणि मला पुन्हा एकदा आश्रमात जाऊन राहावं लागेल. तेव्हा आता शहाणपणा न केलेलाच बरा आणि थोडे दिवस या सगळ्यांपासून लांब राहिलेलंच बरं असं म्हणते. महिपत मात्र आपलं काम करून बाजूला झाला आणि पूर्णपणे मला अडकवून ठेवला. त्यामुळे आता मी या सगळ्यात पडणार नाही. मी निमूटपणे हे सगळं आता सहन करणार नाही. पुन्हा एकदा आता ती कामाला सुरुवात करते आणि सगळा विचार प्रियाच्या डोक्यामध्ये येत असतो आणि ती सुद्धा नाटकच करत असते. सायलीजवळ जाते आणि सायलीची तब्येतीची विचारपूस करू लागते. तेव्हा अस्मिताच्या डोक्यात विचार येतो, या प्रियाला नेमकं झालंय तरी काय. आणि सगळ्यांचा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण प्रिया अचानक अशी काय चांगली वागू
लागू लागले. सायलीला कधीही नजरेवर न धरणारी आता सायलीची कशी काय एवढी काळजी करू लागली? नक्कीच काहीतरी गडबड वाटते. अस्मिता पण मनात विचार करते की हिचं काय चालू आहे. सायली आता आपल्या रूममध्ये निघून जाते. अर्जुन तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि सगळेजण खाली बोलत असतात. पूर्णाजी बोलत असते, या मुलीला किती आपण घालून पाडून बोललो, परंतु सायलीने अर्जुनचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तरीसुद्धा सगळ्यांसाठी काही ना काहीतरी ती करतच असते. इतक्या मोठ्या मनाची मुलगी मी पहिल्यांदाच पाहिली. सायलीच्या जागी जर तन्वी असती तर तिने एवढं सगळं केलं नसतं. आता तिच्या मनाचा मोठेपणाच पहा ना. कल्पना पण पूर्णाजीचं सर्व काही ऐकत असते. पूर्णाजी आता कल्पनाला धीर देत म्हणत असते, सायली आणि खूप मोठ्या मनाची आहे, तर आता अर्जुनचा तिने जीव वाचवलेला आहे. प्रतिमा, मला ना तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आतापर्यंत सायली आपल्याकडे खूप दिवस राहत आहे. तिच्यामध्ये सगळे काही गुण प्रतिमासारखेच आहेत. आपण या मुलीला आपल्यापासून का लांब करतोय? तेव्हा कल्पना सायलीची बाजू घेत म्हणते की पूर्णाजी, मी तुम्हाला वेळोवेळी तेच सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. आजवर सायलीला तुम्ही कधीच आता चांगलं बोलला नाही, घालून पाडून बोलला. आजपर्यंत कधीच तुम्हाला ती उलट बोलली नाही. आज तर तिने कमालच केली. माझ्या मुलाचा जीव वाचवला आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने या सून होण्याचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. याचं कुठं ना कुठं पुण्य तिला मिळणारच आहे. मला अर्जुनसाठी अशी मुलगी शोधूनही सापडली नसती. सगळेजण आता सायलीचं कौतुक करत असतात. तेवढ्यात आता रविराज आणि प्रिया घरी जाण्यासाठी निघतात. रविराज पूर्णाजीचा निरोप घेतो. तेवढ्यात सायली खाली आलेली असते. रविराजांना बोलत असते, तुम्ही कुठे चालला आहात? मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुमच्याशी म्हणजे सगळ्यांशीच. तेव्हा सायलीचं आता बोलणं ऐकल्यानंतर प्रिया घाबरते. ती मनातच विचार करते, हिला आता काय सांगायचं आहे? हिनं मला पाहिलं होतं आणि माझंच कारस्थान आहे हे तर सांगणार नाही ना. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. कल्पना सायलीला बोलते की काय सांगायचं आहे बा तुला? सायली आता कल्पनाला म्हणते, थांबा, मी थोडं बोलणार आहे. सायलीला ओरडतच म्हणतात, तू आता खाली येऊ नको. तू तुझ्या रूममध्ये आराम कर. तुला सगळं काही तुझ्या रूममध्ये पोहोचवलं जाईल. खाली येण्याची काहीच गरज नाही. तर सायली बोलते, परंतु पूर्णाजी, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रिया आता खूप घाबरलेली असते. तर रविराज यांना नाटक करतच म्हणते, बाबा मला चक्कर येते. मला घरी जायचं आहे, नाही तर हॉस्पिटलमध्ये. पण आता माझं हिमोग्लोबिनसुद्धा कमी आहे असं सांगितलं आहे आणि मला घरी जायचं आहे. प्रिया नाटकच करते. मला आता तुमच्याशी सुद्धा महत्त्वाचं बोलायचं आहे असं सायली म्हणते आणि कुठेही जायची गरज नाही. तू इथे आराम करू शकतेस. तर प्रिया रविराजांना नाटक करतच म्हणते की आपण इथून निघून जायला हवं. तर रविराज प्रियाला तेथून निघून जातात. पण इथे थांबायचं नाही, मला घरी जायचं आहे. तेव्हा रविराज पण प्रियाला तेथून घेऊन जातात. अर्जुन सगळ्यांसमोर सायलीला विचारतो की सायली, तुम्हाला काय बोलायचं आहे? तेव्हा सायली सांगते, मला आता प्रियाविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन आणि घरातील सगळ्यांना धक्का बसतो. आता मित्रांनो, सायलीला सगळं आठवतं. सायली प्रियाचा पर्दाफाश कशा प्रकारे करणार आणि तिचा जन्म खून कशी काय ती सर्वांना दाखवणार हे पाहणं अतिशय रंजक आहे. तर मालिकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.